तिला रिओ नसेल ते पंच डिसिजन आपण डिस्कस करून निर्णय द्यायचे आहेत. आणि प्रत्येक टीमला व्हाईटला एक रिओ असेल, नोला एक रिओ असेल विमरसाठी. तर मी विनंती करतो की बाकीचे डिसिजन रिओ पंच किती घेऊ शकतात, फक्त टीमला 2 रिओ ते तुमच्यावर आहे. दोन्ही टीम घेऊ शकतात एक एक, परंतु पंच घेऊ शकतात त्यांना असा डाऊट आला तर. चला सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू आणि तो ऑफसाईडला कलेक्ट केलाय. पहिला विकेट होता इथं, परंतु थोडीशी धोक्याची घंटा चुकी करतोय हा क्षेत्ररक्षक. भगवान वाघमारे यांनी मात्र एक सोपा झेल मात्र जमीनला दान केलाय. ओपनिंग फलंदाज पाहतोय आपण. आकाशच्या बॅटमधून हा हलकासा ऑफसाईडला कटवलेला चेंडू होता. एक सोपा झेल होता, परंतु इथं झेल टिपण्यामध्ये अपयशस्वी ठरलाय तो मात्र भगवान. एका धावेने श्री गणेशा होतोय. धापलकावरती टोटल पाहतो आपण 1 या अंकावरती. पुढील चेंडू पाहावा लागेल. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज सचिन. वाकस टीमकडून प्रथम गोलंदाजी हाताळा असताना इथं मात्र चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेले. एका धावणे मात्र टोटल पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धापलकावरती लागल्यात. चांगली गोलंदाजीची सुरुवात मानावं लागेल सचिन या गोलंदाजाकडून. पुढील चेंडू आणि एक नियम आहे की स्टंपला जर बॉल लागून गेला परंतु बेल्स पडली नाहीये, विकेट दिला जाणार नाही. याची सुद्धा आपण नोंद घ्यायची. जोपर्यंत बेल्स पडत नाही तोपर्यंत आपण विकेट देणार नाहीये. पाहूया पुढील चेंडू. सचिन गोलंदाजी मार्गवरती. सामोरे फलंदाज आकाश. इथं क्रॉस दलान खेळला फटका. त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलणार तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली. पॉवर प्लेचं षटक हाताळताना मात्र सुरेख गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी सचिन. स्वतः कर्णधार आहेत आणि चांगली कामगिरी करत असताना मैदानामध्ये पाहतोय आपण. इथं क्रॉस दलान खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होतोय तो मात्र रोशन. 4 चेंडूचा खेळ झाला. अद्यापर्यंत 3 धावा खर्च केल्यात सचिन या गोलंदाजाने. सुरेख गोलंदाजी पाहावा लागेल. कुठेही चौकार षटकार मात्र फटके खाईत नाहीये. पुढील चेंडू अप्रतिम गोलंदाजी पाहावा लागेल. अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. गुडलिंग स्पॉटवरचा हा चेंडू रोशनला पूर्णपणे बीट केलंय. इथे षटक क्रमांक पहिल्या संपुटातलाय. अप्रतिम गोलंदाजी बिनबाद 3 अशी धावसंख्या पाहतोय आपण धापलकावरती मात्र हुमगाव ह्या संघाची. दीपक इथं मान्यवर रजा घेत आहेत. तर नक्कीच आपण इथं मोलाचा वेळ काढून आपण इथे आलात, आपलं धन्यवाद. चला नेक्स्ट गोलंदाज पाहतोय आपण वाकस टीम कडून भगवान. भगवान ज्याने मात्र पहिला चेंडूला झेल होती आकाशच्या फलंदाजी तो झेल सोडला होता. येणाऱ्या 3 षटकामध्ये रोशनने जे 40 ते 45 धावांपर्यंत मजल मारण्याचं
जे आम्हाला सांगितलं होतं त्या धावा करतील का? मी विनंती करतोय. सागर नाही भरत वाघमारे भिशेगाव, चला स्टेजची संपर्क साधा. इथं ऑफ साईडला मात्र चांगला चेंडूची फेकी होते, परंतु पंच आमच्याकडे वळताय. दंडित केले तर गोलंदाज भगवान यांना. सोर चेंडू घोषित केलाय एका धावेसाठी. धापल करते तर टोटल पाहतोय आपण 4. म्हणजे बाहेर गेलता चौकार आहे का? चौकार आहे ना? नक्कीच व्हाईट +4 म्हणजे बोनस भेटलाय. ज्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या ना, आल्या नव्हत्या त्या धावा आता आल्या तिथं. लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे. एक्स्ट्रक्शन थोडीशी चुकी केली तर वाईट जरी होता तरी पण आपण एक्स्ट्रक्शन चुकी केली नसती तर आज फुकटच्या 4 धावा मात्र मिळाल्या नसत्या. इथं पहिला चेंडूची फेकी होते. हॅलो, इथं मात्र उंची जास्त लांबी कमी, परंतु झेलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. इथे एक धाव कंप्लीट केले गेले. माझ्या समवेत समालोचनसाठी जोडले गेलेत भरत मेन फॉर्म भिशेगाव. हॅलो. तर पहिल्यांदा मी आयोजकांचा धन्यवाद मानेन की आम्हाला खेळायला संधी दिली. तसेच अरुणदादा वाघचौरे यांचं सुद्धा मी धन्यवाद मानेन की मला या स्टेजवरती बोलण्यासाठी संधी दिली. तर बोलूया मॅचकडे. तर चांगला फटका आपण पाहतोय आणि नक्कीच चांगली क्षेत्ररक्षण करतोय. मात्र 2 धावा काय रोखू शकत नाही. सहजरित्या 2 धावा आपण पाहतोय उमगाव संघाचे. नाही की चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. हॅलो. तर आपण पाहतोय वाकत संघाकडनं 1001 नंबरची जर्सी घालून असणारा गोलंदाज आपण पाहतोय भगवानला. नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय आपल्या संघासाठी. हा सुरेख चेंडू इथं पाहतोय आपण आणि बेट करतोय आणि नक्कीच पंचांनी बोट वर केलंय आणि नक्कीच रोशनच्या पारीचा अंत झालेला आहे या चेंडूवरती. नक्कीच पहिला झटका असेल मला वाटतंय उमगाव संघासाठी. तर आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि नौका फलंदाज आपण पाहतोय 360 नंबरची जर्सी घालून आलेला फलंदाज आपण पाहतोय वसंत. स्ट्राईकला वसंत असणार आणि नक्की बेट करतोय आणि पंचाकडे दात मागताय. ते दात फेटाळतायत पंच. नक्की सुरेख चेंडू आतापर्यंत टाकतोय भगवान. शेवटचा चेंडू असेल षटकामधील. हॅलो, शेवटचा चेंडू असेल. हॅलो. इथं मान्यवर नवी विनंती असेल नक्की या स्पर्धेमध्ये आपण इथं आपला मोलाचा वेळ काढून इथपर्यंत आलेत. तर मी आयोजकाच्या वतीने
आपले मान सन्मान इथं केला जाईल. बाळाराम कातकरी, पनवेल कुंडेवहाल हे सुद्धा इथं मग यांचं आगमन झालंय. मी विनंती करतोय की आपण या साहेब, आपलं इथं इच्छितो मान सन्मान केला जाईल. त्यानंतर दाजी वाघमारे नेरल ह्यांचं सुद्धा इथं आगमन झाले, तरी आपण या स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे. आपलं सुद्धा मान सन्मान केला जाईल. विष्णू मिरकुटे नेरल ह्यांचं इथं आगमन झालंय, त्यांनी सुद्धा मात्र आपण इथं स्टेजवरती येऊन इथं विराजमान व्हायचं आहे. आपला इथं तो मान सन्मान केला जाईल. चंद्रकांत पवार सदस्य वाकस यांचं सुद्धा आगमन झालंय. तर आपण सर्वांनी यायचं इथे. आयोजकांच्या वतीने मी सरचं स्वागत करतोय आणि आपला इथे तो मान सन्मान आपण स्वीकारावा. मान सन्मान करून घ्या. हॅलो. तर आतापर्यंत आपण पाहतोय 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावफलक धाव आहेत त्या 11. मात्र चांगला चेंडू इथंशी आपण पाहतोय, फटका मारतोय, नक्की थोडंसं बंबल आपल्याला पाहतोय. 2 धावा काय रोखू शकत नाही सहजरित्या. 2 धावा मात्र इथं पूर्ण होताना दिसत आहे त्या होमगाव संघाच्या. नक्कीच आपण पाहतोय तिसरा षटक घेऊन आलेले तो गोलंदाज संकेत. नक्कीच पहिल्या चेंडूवरती मारतोय 2 धावा सहजरित्या पूर्ण होता झालेल्या आहेत त्या होमगाव संघाचे. तर आपण पाहतोय ओपनिंग साठी गेलेला फलंदाज आकाश अजूनही उपस्थित आहे ग्राउंड मध्ये. नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. सुरेख फटका असेल इथेशी. चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेने मिड ऑफला आणि नक्कीच 2 धावा मात्र इथं पूर्ण. नक्कीच 2-2 धावा घेत आहेत. आतापर्यंत चांगले रनिंग बिटविंग तर पाहतोय आपण उमगाव संघाचे, मात्र मोठे फटके दिसत नाहीये. नक्कीच यॉर्कर पद्धतीचा चेंडू. आता पंचाकडे दाद मागतात ती दाद. नक्कीच ते पंच बोलतायत की नक्कीच विकेट आहे. नक्कीच इथे त्रिपला उद्ध्वस्त झाला असता, मात्र आपण पाहतोय पायचीत सापडलाय फलंदाज आकाश. नक्कीच आतापर्यंत आपण पाहतोय चांगले गोलंदाजी आपण पाहतोय वाकस संघाकडनं. आतापर्यंत तिसऱ्या षटक मार्गस्थ असताना धावफलका धावा लागल्यात त्या 2 बाद 15. मात्र नौका फलंदाज असेल 45 नंबर जर्सी आपण पाहतोय हॅलो. 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 नक्की तशी अक्रॉस द लाईन मारण्याच्या फटकामध्ये बीट होतोय फलंदाज आपण पाहतोय वसंत.
नक्कीच आतापर्यंत कुठे मोठे फटके दिसत नाहीये होमगाव संघाकडनं. मात्र इथं जखडून ठेवलंय वाकत संघाने. मला तर षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि मोठा फटका येणे गरजेचे आहे. आणि बेट होतोय मात्र पंच बोलतायत आमच्याकडे, दंडित करतायत गोलंदाजाला एक धावेसाठी. आणि नक्कीच तशी ट्रिपल उद्ध्वस्त करतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिल्या आपण वाकत संघाकडनं. कार्यक्रम बर्थडे आयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे. मनाली मुरकुटे नेरल, जान्हवी मुकणे नेरल यांचा आज वाढदिवस आहे. नक्कीच मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. हॅपी बर्थडे जान्हवी आणि मनाली. मात्र इथे चांगला फटका असेल आणि कंप्लीट 2 धावा मला वाटतं इथं होताना दिसत आहेत. नक्कीच 2-2 धावाने आपले सरासरी वाढतात ते होमगाव संघ. हॅलो, नक्कीच तशी पंच आमच्या बोलतायत आणि नक्कीच वाईटची सांगता केले. कुठेतरी लाईन आणि लेन थोडीशी बिघडलेली गोलंदाज आपण पाहतोय वाकत संघाकडनं. नक्कीच त्याची बॅटीची कडा आणि नक्कीच जेल घेतोय. हॅलो हॅलो आणि- हॅलो, मी विनंती करतो इथं योगेश दीपक नाव योगेश देशमुख साहेब यांचे तर आगमन झाले कलंबोली. मी नक्की त्यांना विनंती करतो की आपण साहेब स्टेजवरती विराज म्हणून व्हायचं. इथं आपला इच्छित मान सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीने. सो जनाबाई हिलम स्मृती चषक 2026 या स्पर्धेमध्ये नाईट रजनीमध्ये आपलं सरचं स्वागत केलं जातं आहे. तर आपण या स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे. हॅलो हॅलो, तर आपण पाहतोय न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानात सूरज. तर संतोषच्या पारीचा अंत झाल्यानंतर आपण पाहतोय मैदानात सूरज. मात्र सूरजला काहीतरी कामगिरी करावी लागेल, का तर जास्तीत जास्त डावा ठोकाव्या लागतील आपल्या संघासाठी. मात्र आनंद गोलंदाजीवर सज्ज आपण पाहतोय. पहिला चेंडू आनंदचा असेल हा सूरज साठी आणि एक सिंगल आपण पाहतोय.
हॅलो. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय 30 या सर्कल मध्ये. नक्कीच आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहिले वाकस संघाचे. कुठे मोठे फटके मारू दिले नाहीयेत, जखडून ठेवलंय हुमगाव संघाला. 22 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. नक्कीच इथं निर्धाव चेंडूचा सांगता करतोय, पंचाकडे दाद मागते, ती दाद फेटाळतायत पंच. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि मला वाटतंय इनिंगचा सुद्धा हा शेवटचा चेंडू असेल. मात्र या चेंडूवरती मोठा फटका येणे गरजेचे असेल ते हुमगाव संघासाठी, कारण हा चेंडू निर्णायक असेल आपल्या संघासाठी. मोठा फटका मारावा लागेल मित्र आपल्याला. आणि बीट होतंय मला वाटतंय. आणि पंच बोलतायत आमच्याकडे, सांगतात की हा स्वर चेंडू आहे, मी दंडित करेन गोलंदाजाला, आणि केलंय. सुरेख चेंडू इथं पाहतोय. आणि नक्कीच या इनिंग संपते हे मला ते 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धाव फलक झालेले आहेत त्या 23-24 धावांचं आव्हान असेल वाकस संघासमोर. मात्र छोटस आपण पाहतोय लो स्कोरिंग मॅच असेल ही. मात्र मोठ्या मोठ्या मॅच मध्ये सुद्धा लो स्कोरिंग मॅच या डिफेन्स झालेल्या आहेत. हा स्कोर आता चांगली गोलंदाजी करावी लागेल आता हुमगाव संघाला. तर कॅमेरामॅन आपण इकडे थोडासा कॅमेरा फिरवायचा आहे. इकडे आपण पाहतोय वाढदिवसाचा कार्यक्रम चालू आहे. तर मनाली मिरकुटे तसेच जानवी मुकणे नेरल यांचं वाढदिवसाचा कार्यक्रम चालू आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. दरम्यान मी विनंती करतो की यानंतरचा होणारा सामना आयोजक आमच्यापर्यंत कळवायचं आहे. सेकंड नेक्स्ट मॅच कोणाचे? भिशेगाव आणि भिशेगाव आणि डिक्सेल पाली दोन्ही संघांना विनंती करतोय की टॉक्स बॉक्सकडे टॉच विन करण्यासाठी यायचे आणि आपली प्रवेश फी घेऊन यायचे. हॅलो हॅलो माईक टेस्ट. मी विनंती करतोय डिक्सेल पाली सी आणि भिशेगाव यांच्या दरम्यान दुसरा सामना रंगेल. दोन्ही संघांच्या करणार विनंती करतोय की आपण टॉच विन करता टॉक्स बॉक्सजवळ या आणि आपली प्रवेश फी मात्र घेऊन जायचे. आयोजकांचं तसं म्हणणं आले की प्रवेश फी अगोदर घेऊन या.
चला सामना चालू करा तुम्ही. हॅलो 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 माईक चेक. चला हॅलो 23 धावा दापल. हॅलो हॅलो मी विनंती करतोय की यानंतरचा होणारा सामना डिक्सल पॉलिसी आणि भिशेगाव दोन्ही संघांना विनंती करतो की सर्व संघांनी आपण टॉस बॉक्सकडे टॉच विन करता करणार पाठवाल तेव्हा आपली प्रवेशी घेऊन पाठवायचे, कारण आयोजकांचं तसं म्हणणं आम्हाला आलेलं आहे. हॅलो 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 एका षटकामध्ये 9 धावा पाहतोय आपण. बाकस टीमची धावसंख्या धापलकावरती लागली 9, बिनबाद 900 धावसंख्या पाहतोय धापलकावरती. टोटल 24 धावांचे पाठलाग करायचं आहे बाकस टीमला. प्रथम रोशनने कुठेतरी टॉस जिंकून चुकीचा निर्णय घेतला तर नाही ना, असं काही पाहायला मिळतंय चित्र. आकाश गोलंदाजी मार्कवरती अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल. इथं विकेट घ्यावं लागतील आपल्याला. या स्पर्धेमध्ये जर कमबॅक करायचं असेल तर विकेट घेणं गरजेचं आहे. पाहूया नेक्स्ट गोलंदाज आकाश. इथं पहिलाच चेंडू स्वर घोषित केलाय पंचांनी, दंडित केले. तर आकाश या गोलंदाजाला वाईटच्या स्वरूपामध्ये हॅलो हॅलो पहिला आदरा बसतोय तो मात्र वाकस टी. हॅलो हॅलो ज्ञानेश्वर हिलम आयोजक यांच्या हस्ते मात्र इथं टॉस केला जाईल आणि आपले प्रवेशी लगेच जमा करायचे.
चला डिक्सेल पॉलिसी संघाचा कर्णधार विनंती असेल आपल्याला कर्णधार पाठवा. डिक्सेल पाली टीम. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात जे जे संघ आहेत ही स्पर्धेमध्ये लाईव्ह जर आपण पाहत असाल तर आपण लगेच मैदानावरती येण्याची कृपा करावी. पुन्हा सौर चेंडू घोषित. आधीच आपल्या धावसंख्या मात्र अकाउंटमध्ये कमी आहेत आणि इथं जर एक अवांतर धावसंख्या मात्र फुकटचं धावा खर्च केल्या तर नक्कीच आपल्याला घरचा रस्ता धरावा लागेल. इथं एक झेल टिपण्यात यशस्वी झालाय आणि इथं पाहतोय आपण दुसरा हादरा बसतोय वाकस टीमला. हॅलो हॅलो हॅलो. तर आपण पाहतोय न्यू बॅटर संकेत स्ट्राईकला असेल. सुरेख चेंडू इथं पाहतोय आपण बीट होतोय संकेत. चला याचे डिक्सल पाले आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचं नाही तर आयोजक म्हणतात की पॅनलाइज केले जाईल. यायचं लवकर आपण. हा सुद्धा निर्धार चेंडू आपण पाहतोय. नक्की चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण उमगाव संघाकडनं. मात्र दुसरं षटक चालू असताना धाव फलकावर धावा येते 11. नक्कीच मला जशा तसे उत्तर आपण पाहतोय लो स्कोरिंग मॅच असताना. सुरेख फटका असेल इथं स्टेट ऑन द ग्राउंड मात्र तशी आणि कुठंतरी जर हा डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच माघार यावं लागले असते फलंदाजाला. हॅलो. तर आपण पाहतोय अक्काचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि नक्की सुरेख तशी चेंडू टाकलाय पण कुठेतरी विकेट किपर आणि स्लिप चुकी करते आणि नक्कीच बोनसच्या स्वरूपात या 4 धावा मिळत आहेत त्या नक्कीच बॅटकडे आणि या धावा नक्कीच आनंदच्या खात्यामध्ये असतील. नक्कीच एक लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय आणि त्यात जर तुम्ही चेंडू सोडत असाल. चला यायचंय नाणेफेकीसाठी डिक्सल पाले. तुम्ही या करा मग तुम्हाला माईक द्या तुम्ही आता. चला आता चला नेक्स्ट मॅच असेल पाहतोय आपण डिक्सेल पॉलिसी आणि भिशेगाव यांच्यामध्ये. टॉच विन करतील ज्ञानेश्वर हिलम स्वतः आयोजक. टॉच जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारले
मी विनंती करतो की आपण फिल्डिंग घेतले असे कुठले गोलंदाज असेल कुठपर्यंत आपण रोखाल ते मात्र भिशेगाव टीमला. नक्कीच ठीक असून दे. चल रमेश तू ये. नक्कीच या. आपलं नाव काय? मग आपण टॉच बॉक्स साठी टॉच होण्यासाठी यायचं होतं ना इथं. नक्कीच त्यांना कुठं बोलता येत नाही तर कुठपर्यंत धावांपर्यंत रोखणार आपण भिशेगाव टीमला? तर भिशेगाव संघांना आम्ही 40च्या टार्गेटपर्यंत आमचा जरा विचार चाललाय की रोखू शकतो त्यांना. नक्कीच 40 धावापर्यंत आपण रोखू शकणार. पण असे कुठले गोलंदाज आहेत आपल्याकडे? आपल्याकडं निमिष आहे, रवी आहे आणि रोहित आहे आणि गणेश आहे. नक्कीच निमेश, रोहित, गणेश असे गोलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्यावरती आपला विश्वास आहे. ऑल द बेस्ट. धन्यवाद. आणि फलंदाजी तुमच्या वाट्याला आले भिशेगाव रमेश. तर आपल्याकडे असे कुठले फलंदाज आहे, कुठपर्यंत धाबांचे टार्गेट आपण सेट करणार ते मात्र डिक्सल पाली संघासमोर? आमच्या 3 बॅट्समन आहेत, एक राहुल, सागर आणि दर्शन. आणि 60 ते 65 धावापर्यंत रोखू. 60 ते 65 धावांपर्यंत टार्गेट देणार आहेत. तर दोन्ही संघांना मी ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा देतो. नक्कीच आयोजन कसं वाटलं आपल्याला? असं आयोजन मी खूप इथे गेलो क्रिकेट खेळायला, पण ही लाइटिंग आहे ना जबरदस्त आहे, खतरनाक आवडलं आपल्याला आयोजन. नक्कीच आणि भिशेगाव करणार आपल्याला वाटतोय आयोजन कसं आहे? आयोजन ते एकच नंबर आहे. नक्कीच ऑल द बेस्ट. रिव्ह्यू असेल का? स्कोअर का? 18 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. तर इथं आपण पाहतोय वाकस संघाला 9 चेंडूमध्ये 6 धावा करायच्या आहेत त्या. संतोष का बॉलर आणि स्ट्राईकला बॅट्समन. हॅलो. तर आपण बॉलर पाहतोय संतोष. नक्की सचिनला इथे बेट करतोय. मात्र चांगले सूर्यकिता आपण पाहतोय गोलंदाजी. तर यानंतर होणारा सामना असेल भिसेगाव वर्सेस डिक्सल पाली सी टीम. नक्कीच हा सुद्धा बेट होतोय. मला वाटतंय आता मात्र कुठेतरी समीकरण बदललंय. आता 8 चेंडू मध्ये 7 चेंडू मध्ये धावा करायच्या त्या फक्त 6. कुठेतरी नक्कीच एक लो स्कोरिंग मॅच पाहतोय. मात्र अटीतटीचा सामना असेल हा. आता क्रिकेटचा खेळ असा आहे की 6 चेंडू मध्ये एक धाव सुद्धा होत नाही. हॅलो हॅलो. तर 1 चेंडू मध्ये हॅलो. नक्कीच सोर चेंडू घोषित केलाय. नक्कीच पहिला रिओ टीमनी घेतलाय का? उमगाव टीमच्या माध्यमातून हा रिओ घेण्यात आलेला आहे. तर चेक करायचा आहे. थर्ड अंपायर तिकडे बघ त्या अँगलला बघ. हॅलो. आता सरळ बघ. चल थोडासा थांब बघू.
थांब जरा बघ. पंचांचं थोडंसं डोकं समोर येतोय लाईव्हच्या. तर पंच डिसिजन आपण दोन्ही पंच डिस्कस करा. आपण स्टंपच्या मध्ये मध थांबा. साईडला आपण थांबताय कुठंतरी. कॅमेरामॅनचा ओके. पंच डिसिजन व्हाईट स्टेट थांबायचं. आपण थोडं मागं थांबलं तरी चालेल. थोडंसं मागं थांबा पण स्टेज थांबा मधोमध. कॅमेरामॅन आपण स्टंप कव्हरेज करा. व्हाईट कव्हरेज करा. पंचांचं डोकं थोडंसं येतंय पुढे तर ते कव्हरेज करू नका आपण कुठं, जेणेकरून कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही. 2 KTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हरेज केली जाते. तर नक्कीच विनंती असेल KTC लाईव्ह आपण व्यवस्थित कव्हर करा अशी विनंती करतोय. नेक्स्ट मॅच डिक्सल पाली. इथं मात्र क्रॉसदरम्यान खेळा फटका. क्रॉस चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं इथे. आणि रिवो घेतलाय. पुन्हा पंचांचा रिवो आहे इथे. अपील जोरदार आहे. चांगलं फेकी चांगल्या एंडला झाले. एक्स्ट्रक्षाने चेंडूला चांगलं कव्हर केलंय. बाद आहे. फलंदाज थोडी हवेत बॅट आहे. एकच धाव ॲड करायचे. नक्कीच चांगलं डिसिजन पंच. मेन पंचाच्या भूमिकेने पाहतोय आपण मंगेशला. लेग पंच स्कोर पंच पाहतोय आपण जगदीश यांना. दोन्हीही नावाजलेले पंच या स्पर्धेमध्ये लाभलेत. सहा बॉल 4 धावांची गरज. जो चौकार रोशनने जो चेंडू सोडला होता कदाचित हा 4 धावा कुठंतरी उमगाव टीमला महागडे ठरतात ते काय. बरं गोलंदाजी अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल. पाहिलं गेलं तर बॉलिंग पिच आहे. कदाचित ह्या 4 धावा होतील 6 चेंडूमध्ये. आणि आपण डिक्सल पाली टीम आपली प्रवेश फी जमा करायची. तशीच भिशेगाव टीम आपली प्रवेश फी जमा करायची. दिली का? ओके. लगेच आपलं तयार राहायचं प्लेइंग 11 घेऊन. ओके. सूरज गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिला चेंडू निर्धाव फेकी करतोय. येणारे 5 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग. हॅलो. ती धाव पंच किती? 2 धावा. विकेट गेले का? धावा किती पंच?
2. ओके, तिसरी धाव घेताना बाद होतोय फलंदाज. तीन चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. तिसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद. इथं मात्र पाहूया षटकार होईल की झेल होईल. आणि हा झेल सोडलाय, मॅच सोडली. विजय होतोय. इथे मात्र वाकस टीम महत्वाचा झेल होता. एक केलेले रोशनने एक्स्ट्राक्षणी चुकी 4 धावा. आता ती झेल सोडली आपण, ते झेल महत्वाची होती. आणि चला लगेच रवाना व्हायचं मैदानात. डिक्सेल पाली सेकंड करून घ्यायचे आपण, होमगाव टीम आणि वाकस टीम. आणि दोन्ही संघ आपली प्रवेश फी जमा करा.